तिरुमला देवस्थानचा नॉन हिंदू कर्मचाऱ्यांना इशारा आहे, कारण VRS घ्या किंवा मग बदली होणार असं त्यांच्याकडून सांगितलं जात आहे। सद्यस्थितीत 7,000पैकी 300 कर्मचारी नॉन हिंदू आहेत। देवस्थानकडून 100% हिंदू कर्मचारी प्रस्ताव हा मंजूर देखील करण्यात आलाय। तिरुमला देवस्थानचा हा एक इशारा आहे नॉन हिंदू कर्मचाऱ्यांसाठी। यावेळेस इशारा देण्यात आलाय, VRS घ्या किंवा मग बदली होणार असा थेट इशारा आहे। सद्यस्थितीत जर पाहायला गेलो तर 7,000पैकी 300 कर्मचारी हे नॉन हिंदू असल्याची माहिती आहे। देवस्थानकडून 100% हिंदू कर्मचारी प्रस्ताव देखील मंजूर करण्यात आलाय। त्याचमुळे या देवस्थानकडून नॉन हिंदू कर्मचाऱ्यांना हा इशारा देण्यात आलाय, VRS घ्या किंवा मग बदली होणार असा हा इशारा आहे। सद्यस्थितीत जर आपण पाहिलं तर 7,000पैकी 300 कर्मचारी हे नॉन हिंदू आहेत। देवस्थानकडून 100% हिंदू कर्मचारी प्रस्ताव हा मंजूर झालाय। या संदर्भात महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। महेश, नक्कीच तिरुमला देवस्थानमच्या वतीने आता एक नवीन नियम जारी करण्यात आलेला आहे। या अगोदर तिरुपतीच्या प्रसादाचा मुद्दा हा मोठा गाजला होता। प्रसादामध्ये चरबी वापरली गेल्याचे आरोप करण्यात आले होते, त्यामुळे हा देशभर खळबळ माजलेली होती। त्यानंतर नव्याने जी कमिटी आलेली आहे त्या कमिटीकडून आता एक नवीन नियम जारी करण्यात आलेला आहे। तिरुमला देवस्थानमध्ये जे नॉन हिंदू कर्मचारी आहेत, म्हणजे गैर हिंदू कर्मचारी जे आहेत, त्यांना VRS घेणे किंवा इतर विभागात बदली करून घेणे असा नियम लादण्यात आलेला आहे। आणि त्यांना त्या संदर्भात चॉईस सुद्धा देण्यात आलेली आहे की तुम्ही एकतर VRS घ्या किंवा दुसऱ्या विभागात तुमची बदली करता येईल, त्यासाठी तुम्ही संमती पत्रावर स्वाक्षऱ्या करा अशी अट त्यांना घालण्यात आलेली आहे। एकंदरीत पाहता या अगोदरच विवादात अडकलेल्या तिरुपती देवस्थानमचा आता हा नवीन नियम समोर आल्यानंतर पुन्हा एकदा टीकेची झोड उठलेली आहे। आणि या पुढे जाऊन कशा प्रकारे या गोष्टीला विरोधकांकडून विरोध होतो आणि कसा समाचार केला जातो हे पाहण्यासारखं असणार आहे। निश्चितच महेश, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।